सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वहि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्। यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। शुका सारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे। अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरो रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये श्रीराम। मिथ्यामद हा अहंकार जो आहे मद मी कोण आढ्यो जनवानस्मी मी सगळं आहे मी ईश्वरोहम मी ईश्वर आहे हा अहंकार जो आहे मद तो कसा आहे म्हणले ते की तो मिथ्या आहे पण तोच आम्ही जर फुगवला वाढवला तर त्या अहंकार ही जी मदाची वृत्ती आहे त्याचंच काय म्हणायचं ना त्याची अभिव्यक्ती काय होते व्यवहारात कसं ते येतं अहंकार वाढलेला आहे किंवा हा मिथ्या अहंकार वाढला आहे हा कसा ओळखायचा
म्हणजे आम्ही उत्क्रांतीकडे चाललो आहोत, चुकून अवनतीला जायला लागतो. आणि ते आता या पुढच्या ओवीमध्ये आपल्याला दिलेलं आहे. खरोखर आहे ना की जसं की आत्मोन्नतीचं हे शिखर चढत असताना घसरायला कधी वेळ लागणार नाही आणि घसरणं सोपं असतं, चढणं अवघड असतं. पाण्याचा ओघ जो आहे, पाण्याची धारा ते खालच्या दिशेने सहजतेने वाहत असते. किंवा एखादा धोंडा मोठा वरती डोंगरावर ठेवला तर तो खाली न्यायला काही त्रास नाही पडत, कष्ट नसतात. बस थोडा धक्का लावला की गडगडत ते खाली जातं. म्हणजे उतरणं हा सहज स्वभाव आहे. अवनत होणं याला काही कष्ट प्रयत्न लागत नाहीत. कधी घसरू आम्ही समजत नाही, गाडी कधी घसरेल ते समजत नाही. पण वरती चढायचं असेल तर मात्र खूप ताकद पाहिजे, श्वास पाहिजे, काय आणखीन आमचा सगळा प्रयत्न पाहिजे. तिथे पुरुषार्थ हवा आहे. तिथे वरती आपल्या ह्या व्यक्तिमत्वाचं जे प्रगतीच्या दिशेने जायचं आहे, वरच्या दिशेने जायचं आहे, तर फार प्रयत्न लागणार आहेत. आणि नाही केले तर मग काय होतं ते या पुढच्या ओवीमध्ये दिलेलं आहे. श्रीराम. नाही नीती नाही न्याय, नाही पुण्याचा उपाय, नाही परत्रीची सोय, युक्तायुक्त क्रिया श्रीराम. खरंच समर्थांची प्रतिभा केवढी आहे. अध्यात्म म्हणजे काहीतरी वेगळं, जीवनापेक्षा वेगळं करणं, काहीतरी वेगळा एक स्पेशल क्लास लावणं म्हणजे अध्यात्म नाही. आणि ते कधीतरी नंतर करायचं, शेवटी रिटायरमेंट नंतर, असंही नाही. आणि दुसरं म्हणजे की प्रत्येक म्हणजे आपल्या या रोजच्या जीवनामध्येच अध्यात्म कसं प्राप्त करायचं हेच मुळी सांगता आहेत समर्थ. नाही नीती नाही न्याय, नीतिनेमानी वागत नाही, सत्य नाही, काय सगळे सद्गुण नाही आणि न्याय पण नाही, पुण्याचा काही उपाय नाही, परलोकामध्ये जाण्याची काही सोय काही आम्ही केली नाही. म्हणजेच काय युक्तायुक्त क्रिया, काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे हे कधी विचारच केला नाही. तर मग काय होतं की माणूस म्हणून काय आहे, माणसाची खरी ओळख काय असेल तर नीती आहे, सच्चेपणा, प्रामाणिकपणा जे आहे, आपलं स्वरूप जे आहे सच्चित आनंद स्वरूप, त्या सच्ची अभिव्यक्ती म्हणजे नीती आहे, त्या चितची अभिव्यक्ती म्हणजे नीती आहे. सत्य आणि सत्याचं आचरण करणं, मला माहिती आहे सत्य काय आहे आणि ते सत्य माझ्या आचारामध्ये, विचारामध्ये, माझ्या प्रत्येक क्रियेमध्ये येणं, माझ्या विचारांची दिशा तशी असणं, म्हणजे ती जाणीव तिथं उत्पन्न आहे. आणि मग त्या सच्चित या नीतीने आम्ही जेव्हा वागतो तेव्हा त्याचं फल जे आहे, आमच्या कर्माचं फल जे आहे ते आनंद आहे. त्या आनंदाची पण तिथे अभिव्यक्ती झाली. पण जर उलटा प्रवास झाला, त्या मीची ओळख होण्याऐवजी हा खोटा मी जो आहे, मिथ्यामद तोच फुगला, तो मिथ्यामदच जर वाढला तर माणूस माणसाचं कर्तव्य विसरतो. आपण जे आहोत, आपली जी भूमिका आहे ना, एकाच माणसाच्या अनेक भूमिका असतात. घरामध्ये तो वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी नाती जी आहेत, ते संबंध सगळे ते त्या दृष्टीने कर्तव्य आहे. आपण एक व्यक्ती जसे कोणाची तरी आई असते, कोणाची तरी बहीण असते, कोणाची तरी मुलगी असते, कोणाची पत्नी असते, मामी असते, काकी असते, आणखीन काय मावशी असते. बाहेर दुकानात गेली तर ती गिऱ्हाईक असते, नागरिक आहे, मेंबर आहे कुठली सोसायटीची. वेगळ्या वेगळ्या भूमिका आहे, पण ते आम्ही विसरतो, आपलं कर्तव्य आपण विसरतो. कारण तिथे कोण समोर कोण असतं, मिथ्या, मद, मी, माझं, मला, स्वार्थाने संपूर्ण आम्ही बरबटले जातो. आणि त्याच्यामुळे
नाही नीती नाही न्याय याप्रमाणे येतात. आणि सहसा समाजामध्ये जे चाललेलं आहे किंवा होत असतं, सामान्य मनुष्य काय विचार, अरे आजकाल काही जमाना तसा राहिला नाही, खऱ्याची जनिया राहिली नाही, सीधी उंगली से घी निकलता नाही, म्हणून टेढीच करायला पाहिजे, अशी जी वृत्ती आहे ही कदाचित टेढी उंगलीनी घी मिळेल पाहिजे आपल्याला, जे अधर्मानी किंवा कुटिलतेनी वागून आपल्याला कदाचित पैसे मिळतील, संपन्नता मिळेल, समृद्धी मिळेल, कदाचित आम्हाला काही खुर्ची पण मिळेल, आम्ही शत्रूवर वश पण करू शकू, विजय मिळवू शकू. पण तरीसुद्धा आपल्याला हवं ते सुख, शांती, समाधान हे मिळू शकत नाही आणि शेवटी विनाशाकडेच आम्ही जाणार आहोत. म्हणूनच हा विचार आपल्याला करायचा आहे. सुखशांती तर मिळतच नाही, उलट आमच्याकडे भीती वाढते, चिंता वाढते, अनेक प्रकारच्या चिंता आहेत आणि मग या भीतीमुळे आणि ते जे मिळालेलं आहे ते आपण गमावू याच्यासाठी आणखीन परत खोटं आम्ही पापच करत बसतो आणि आपले पापाचे घडे आपण भरत असतो. उलटच होतं सगळं. ब्रह्मदेवानी ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे त्याच्यामध्ये दोन्ही पण आहे. म्हणजे जसं पोळी करायची असेल तर काय होतं, आपण पीठ आणि पाणी या दोन्हीचं मिश्रण जेव्हा होतं तेव्हा तो गोळा जसा बनतो आणि मग त्याची आम्ही पुरी पोळी काय लाटतो. तसंच ही सृष्टीसुद्धा द्वंद्वातून बनलेली आहे आणि द्वंद्वाची बनलेली आहे. तिथे दोन आहेत सगळे, सुख आहे तर दुःख आहे, पाप आहे तर पुण्य आहे, चांगलं आहे वाईट आहे, प्रकाश आहे अंधार आहे, हे सगळं द्वंद्वाचं हे जगत. तर मग पण मग इथे जर मला एखादी गोष्ट सचोटीने सत्याने मिळत असेल तर मग वाईट मार्ग का मी चोखंदळायचा. आणि खरं तर वाईट नकोच आहे ना, जरी वाईट मार्गाने मला काही मिळत असेल तरी पण नाही मिळालं तरी चालेल, पण वाईट मार्गाने जाऊ नये, पाप मार्ग हा करू नये म्हणले. कारण आपल्याला आधीच काय सांगितलं आहे की भल्याची संगती, सत्संग सांगितलं आहे. सत्संगातून काय होतं, शुद्ध चित्तवृत्ती ती नाही झाली तर मग सगळी खालची शिडी ही आहे. खरं म्हणजे ही शुद्ध बुद्धी जी आहे, ही शुद्ध बुद्धी म्हणजेच आपल्याकडची कामधेनू आहे, कल्पवृक्ष आहे तो. जसं जी कामना करू ते देणारी ही गाय आहे आमची शुद्ध बुद्धी. जमदग्नी ऋषींकडे साक्षात ती कामधेनू होती आणि त्यांना सगळं जे कोणी ऋषी मुनी येतील, जे तिथे आश्रमात राहणारे सगळे साधू संत, त्यांना व्यवस्थित त्यांच्या भोजनाची व्यवस्था, यज्ञयागाची सगळी काही सामग्री त्या कामधेनूकडून ते घेत होते. पण सहस्रार्जुनाला त्यांनी पाहिल्यावर त्याला मोह झाला की मला हवी आहे, तो मिथ्या मदत इथे जागा झाला आणि मग त्यांनी ती पळवून नेली, हिसकावून नेली, त्याच्यासाठी युद्ध झाली. पण शेवटी काय झालं बरं, सगळा विनाश झाला ना, काहीच सापडलं नाही त्याच्यामध्ये. म्हणूनच ही शुद्ध बुद्धी जी आहे ती कामधेनू आहे. काहीतरी आम्ही चुकीचं करून वाममार्गाने आम्हाला जे मिळेल ते आपल्याला पूर्ण पैरला नेऊ शकत नाही. धनधान्य ही कामधेनू आम्हाला काय बरं देत नाही, सगळं काही देऊ शकते ना. पोटापाण्याचं तर सगळा निघतंच, धनधान्य देते, संकटावरती मात करायला शिकवते, संकटावर संकट आलं तर रक्षण ती आपलं करत असते आणि त्याच्याचबरोबर आपल्याला कीर्ती यश पण प्राप्त करून देते. पण कधी कधी ह्या कीर्ती यशामध्ये पण थोडंसं काही कुठला कलंक असण्याची शक्यता आहे किंवा तो मी वाढण्याची शक्यता आहे. पण ती बुद्धी जी आहे, शुद्ध बुद्धी जर असेल तर जसं दूध एकदम निर्मळ असतं आणि स्वच्छ असतं, तसं ही कीर्तीसुद्धा आम्हाला, यशकीर्तीवरचा सगळा मल
काढून देणारी ही शुद्ध बुद्धी अशी कामधेनू आहे. प्युअर फॉर शुअर. पेट्रोलमध्ये थोडा गाळ असला की सगळं व्हेकल आमचं बंद पडतं, पण शुद्ध जेव्हा असतं ही जी आहे हे ज्ञान आहे, ही शुद्ध बुद्धी जी आहे. आता व्यवहारामध्ये खरोखर सहसा आपण काय म्हणा आपली शुद्ध म्हणजे सामान्य मनुष्याची बुद्धी कुठपर्यंत जाते, आम्ही कितीपर्यंत करतो, आपण प्रार्थना करतो, दान देतो किंवा आपल्याला इच्छा होते अशी, पण सहसा कसं होतं बरं, कशी प्रवृत्ती आहे की जेव्हा परिस्थिती येते तेव्हा आम्ही तसे बनत असतो. म्हणजे की संकट आलं तेव्हा मग देवाला आठवतो, त्याला त्याची प्रार्थना आपण करत असतो. पण खरं मग तेच आहे ना की आम्हाला माहिती आहे नीती काय आहे, खरेपणा काय आहे, मार्ग कुठे आहे, पूर्णता कुठे आहे, खरं संकटाचं निवारण कुठे आहे, सुख कुठे आहे, तर प्रार्थनेमध्ये आहे, भक्तीमध्ये आहे. परमेश्वरच सगळं करणारा आहे हे आपल्याला माहिती आहे, पण बुद्धी करत नाही. मिथ्यामध्ये आहे, मी करतो म्हणून आम्ही जात असतो. पण जेव्हा संकट येतं, परिस्थिती येते, तेव्हा आम्ही प्रार्थना करत असतो. म्हणजे साधन आपल्याला माहिती आहे, साध्य पण माहिती आहे, पण तरीसुद्धा मोहाने ते नकळत आपण बाजूला करतो आहोत. मग ही भक्ती, रोग जेव्हा होतो तेव्हा मग आम्ही योग करायला लागतो, तप करायला लागतो. एवढं तप, बाप रे बाप, कंपल्सरी काय चालणं आहे, अमुक एकच खायचं, सगळा आहार विहार चेष्टा सगळं बरोबर करत असतो, वेळच्या वेळी सगळं घेत असतो ना, जितकं पाहिजे तितकं मोजून मापून, आणि अमुक एक खायचं अमुक एक नाही, सगळं पथ्य पाणी सगळं व्यवस्थित केव्हा करतो, रोग झाल्यावर करतो. पण शुद्ध बुद्धी जी आहे, नीती जी शिकवते आम्हाला की हे असं जीवन जर आम्ही जगलो तर रोगाला स्थानच नाही आहे. आणि फक्त रोग होऊ नये म्हणून हे नाही करायचं आहे, तर आपल्याला आपलं ध्येय माहिती आणि त्या ध्येयाच्या मार्गाने जाण्यासाठी हे साधन आहे, पण ते आपण सहसा करत नाही. परिस्थितीप्रमाणे आम्ही करत असतो. रोग आला म्हणून आम्ही तप करायला लागलो. हातात पैसा नसतो तेव्हा बरोबर इच्छा होते ना, अरे आमच्याकडे पैसे असते तर आम्ही किती दान केलं असतं, संस्थेला आम्ही खूप काही दिलं असतं, किंवा गोरगरिबांना पाहून माझ्याकडे जर पैसे असते तर ह्यांना मी काय काय केलं असतं. सगळी इतकी प्रामाणिक इच्छा होते. पण जेव्हा खूप असतं तेव्हा ती इच्छा झाकली जाते. नाही नीती, नाही न्याय, तर नाहीपणा जो येतो तो हा कुठे येतो तर मिथ्यामध्ये, मीपणाच्या याच्यामध्ये हे सगळं जे नीती आहे ती झाकली जाते. एका सुभाषितामध्ये फार छान ही नीती सांगितली आहे की व्यक्तिमत्व घडतं म्हणजे काय होतं, ज्ञान होतं जेव्हा आम्ही शिकतो म्हणजे काय होतं, उत्क्रांती होते म्हणजे काय होते. इतके सुंदर, जसं एक समाजातला किंवा मनुष्य म्हणजे खरा जो मोठं व्यक्तिमत्व काय असतं, त्याच्याकडे वैभव असतं, सत्ता संपत्ती, खूप परिवार असतो, काय मित्र परिवार असतो, नोकर चाकर असतात किंवा त्यांचे सगळे अनुयायी असतात, त्यांचे पक्ष त्यांच्याकडे ते कार्यकर्ते असतात. मग तसा खरा जो हा नीतिवान पुरुष किंवा तो आपला खरा अहम ज्यांनी जाणला तो कसा असतो, तो कसा म्हणतो, म्हणले सत्यम माता पिता ज्ञानम धर्मो भ्राता दया सखा शक्ति पत्नी क्षमा पुत्र षडेते मम बांधवा. 6 नातेवाईक सांगितले इथे. काय व्यक्तिमत्व असतं, फार छान आहे हे सत्य ना, की हा मिथ्यामध्ये जर नसेल, खरं स्वत्व तो मीच खरा जो आहे तो कसा जन्माला येतो, तर सत्यातून जन्माला येतो. म्हणून सत्य ही माता आहे म्हणले माझी, सत्य माता. ते सद्भाव जे आहे, सत जे आहे त्यातून व्यक्त झाली ती वृत्ती ना, ते सत
त्याला स्फुरण फुडलं. सत्य माझी माता आहे. आणि हे कसं जाणलं तर ज्ञानामुळे आम्ही जाणतो. त्यामुळे ज्ञान हे कारण ठरलं त्याला. ते ज्ञान म्हणले पिता आहे माझा, आत्मज्ञान हे माझा पिता आहे. त्याच्यातून मी घडलो, मी बनलो, माझा जन्म झाला, माझं अस्तित्व मी ओळखलं, मला अस्तित्व प्राप्त झालं. सत्यमाता आणि ज्ञान हे पिता आहे. मग कुणाच्या संगतीने हे सगळं मिळतं? कधी आम्हाला हे मिळतं? धर्मो भ्राता, माझा भाऊ कोण आहे तर धर्म माझा भाऊ आहे. धर्माप्रमाणे ना, जसं यमराज जे आहेत ते त्या यमुनेचे भाऊ आहेत. मग हा धर्म जो आहे तो आपल्याबरोबर असतो, कायम आपल्याबरोबर असतो. शंकराचार्यांच्या जे फार सुंदर जी सिनेमा जो बनवला आहे त्याच्यामध्ये पाहिला असेल की त्याच्या सिनेमा बनवणाऱ्याची जी संकल्पना अतिशय सुंदर, की त्या शंकराचार्यांबरोबर तो धर्म आणि मृत्यू छोटे छोटे दोन बालकांच्या रूपाने ते रूपकात्मक, पण ते सतत त्यांच्या बरोबर असतं. धर्मो भ्राता, तो जरी आपल्या बरोबर नसला तरी माझा भाऊ आहे हे सतत जाणीव आपल्याकडे असते ना. म्हणजे ते नसलं, त्याच्याशी बोललं नाही तरी आपला भाऊच असतो तो. तसा हा धर्म बंधू आहे आपल्याबरोबर. आणि मग व्यवहार असतो लोकांबरोबर, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या लोकांबरोबर आपल्याला संबंध, आणि मग फ्रेंडशिप होते, मित्र भेटतात अनेक. तसा खरा सखा कोणता आहे याचा, ज्यांनी तो आतला मी पाहिलेला आहे, खऱ्या मीची ओळख झालेली आहे, जिथे नीती व्यक्त झालेली आहे, ते म्हणजे कोण आहे? दया सखा म्हटले. दयेसारखा धर्म जिथे आहे तिथे दया आहे. आपलं खरं ज्ञान व्यक्त करणं म्हणजे दया, प्रेम, हेच खरं ते स्वरूपाचं व्यक्त होणं आहे. दया हा सखा आहे, मित्र आहे, अडचणीमध्ये पण मदत करणारा आहे आणि सतत आपल्याला चांगलं ठेवणारा आहे, आपल्याला प्रेरणा देणारा आहे, आपल्याकडून कधीही पाप घडू देत नाही, स्वार्थी नाही आहे तो. आणि मग जीवनाच्या प्रवासामध्ये अर्थातच विवाह फार महत्त्वाचा क्षण आहे तो. मग कोणाबरोबर विवाह झाला तर म्हणले की शांती पत्नी, शांतीबरोबर विवाह झाला आहे. कितीही परिस्थिती, व्यक्ती, वस्तू आम्ही संपर्क येतो, पण तरी मनाची शांती ढळत नाही. ती इतकं पतिव्रत्य तिच्याकडे आहे की त्या पतीला ती कधी सोडतच नाही. विवाह शांतीबरोबर झालेला आहे. सीता हे शांतीचं प्रतीक आहे. आणि मग त्याचा पुत्र जो आहे त्यांना जन्माला येतं ते कोण आहे? क्षमा. क्षमा हा पुत्र, क्षमेसारखा गुण नाही. आणि असे हे सगळे सुंदर, ही नीती आहे, हे नीतिवानाचं व्यक्तिमत्व आहे, त्याचा हा सगळा परिवार आहे. म्हणजे फक्त अंतःकरणामध्ये ह्या ज्या वृत्ती आहेत, पण त्या जेव्हा आपल्या कृतीमध्ये येतात तेव्हा तो नीतिवान आहे. नाहीतर नाही नीती, नाही न्याय, मिथ्यामध्ये. म्हणूनच आमचे संतसुद्धा काय म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. ही सगळी नीती काय म्हणतात सांगितलेली आहे, ही सगळी नीती. नंतर मग आता नाही नीती नाही न्याय. नीती ही काय आहे तर व्यक्तिमत्व असं फुलतं, आमचे गुण, आमचे विचार असे होतात आणि मग ते सहजच आपल्या आचरणामध्ये येतात. समाजामध्ये आपण जेव्हा वावरतो तेव्हा ती नीतीचं प्राकट्य म्हणजे तो न्याय आहे. नाही नीती नाही न्याय. जर नीती नाही तर न्याय तरी कुठून येणार आहे? खरंच हा न्याय म्हणजे काय आहे बरं? का म्हणलं की नियंती अनेन इति न्याय. जे आपल्याला नियत करणारं असं एक शाश्वत असा नियम काहीतरी आहे,
समतेचा नियम जो आहे तो म्हणजे न्याय आहे. बऱ्याच तत्त्वज्ञानांनी असं म्हणलं की न्याय म्हणजे काय हे नक्की सांगता येणार नाही, पण आमच्या समर्थांनी की त्या वेळेला सरळ सांगितलं की नाही न्याय, कारण आपल्या वेदांमध्ये हा न्याय सांगितलेला आहे. तर मग काय बरं न्याय म्हणजे काय आहे? न्याय मिळाला पाहिजे आम्ही जे म्हणतो म्हणजे काय आहे, तर ह्या नीतीचंच जे नैतिकदृष्ट्याच जे योग्य आहे ते करणं किंवा तसं वागणं किंवा तसं वागवणं म्हणजे न्याय आहे. मग नैतिकता कोणती, नीती कोणती आहे? तर जे नैसर्गिक आहे, जे सृष्टीचा नियम जो आहे, ज्याच्यामुळे आमची धारणा राहते, आमचं अस्तित्व राहतं, सगळ्यांचं अस्तित्व टिकून राहतं, तिथे शांती आहे, सुख आहे, समाधान आहे, असं जे जे आहे नैसर्गिकदृष्ट्या जे योग्य ते म्हणजे न्याय आहे. म्हणून तिथे मग विवेकाने जे केलं जातं तो न्याय आहे, जे समतेने केलं जातं. आता ही समानता पण फार मोठी संकल्पना आहे ना. समानता म्हणजे सगळ्यांना सारखं म्हणलं की तिथे तो पूर्ण अन्याय होऊ शकतो. म्हणून तर समत्व म्हणजे काय हे सुद्धा फार मोठं आहे. कोणी न्यायाची व्याख्या ती केली की सगळ्यांना समान म्हणून. निष्पक्षता इथं म्हटलं, निष्पक्षता जी आहे, समता, त्याला हे नीती आणि न्याय हे दोन्ही सुद्धा हातात हात घालून असायला पाहिजेत, पण इथे दोन्ही पण नाही, नाही नीती नाही न्याय. आधी आपलं वैयक्तिक जीवन आणि मग आपलं सामाजिक जीवन जे आहे, इतर लोकांबरोबर व्यवहार करताना, समाजामध्ये वावरताना न्याय अतिशय महत्त्वाचा आहे. की परिस्थिती, आता कुठला न्याय म्हणजे अमुक एक करणं म्हणजे न्याय असं नाही होऊ शकत ना. कालांतराने इतके काल जसा जसा काळ पुढे जातो त्या त्याप्रमाणे न्याय बदलत गेलेला आहे. कारण परिस्थितीनुसार, आणि असं काय आहे ना की महाराष्ट्रात जो न्याय असतो तो आणखीन काय हिमालयामध्ये अन्याय असू शकेल, कारण तिथली परिस्थिती, त्या वेळची त्या काळची परिस्थिती, त्यानुसार तो न्याय दिला जातो. प्राप्त परिस्थितीत सगळ्यांच्या भल्यासाठी जे केलं जातं, जो निर्णय घेतला जातो तो म्हणजे न्याय आहे. मग माझ्यामधलं व्यक्तिमत्व, माझ्यातलं व्यक्तित्व जे आहे, ते गुण आहेत, ते समाजामध्ये व्यक्त होणं म्हणजे न्याय आहे. मग आता असा अनेक हजारो वर्षापासून यावर विचार झालेला आहे. अनेक धर्मवेत्यांनी, तत्त्वज्ञानांनी किंवा अनेक संस्कृतीमध्ये ना, जसं ग्रीक, जर्मन, सगळी ज्या पाश्चात्य संस्कृती आहेत, सगळ्या जगामध्ये याचा विचार झालेला आहे, न्याय काय आहे वगैरे. मग प्लेटो, ॲरिस्टॉटल वगैरे सारख्यांनी खूप सुंदर त्याच्यावर विचार सांगितलेला आहे. आणि खरोखर न्याय याचा अभ्यास आपल्याला, न्यायशास्त्र आपल्या वेदांत तत्त्वज्ञानामध्ये तर या न्यायाला फार महत्त्व आहे. आपण त्याच्याकडे येऊया. काय आहे तो न्याय ना, की एक म्हणलं की सद्गुण म्हणजे न्याय आहे. पण मग हे सद्गुण म्हणजे तरी काय बरं? चांगलं असणं म्हणजे काय? चांगुलपणा म्हणजे काय? नुसतंच असणं म्हणजे चांगलं असणं नाही आहे ना. एखादं झाड असतं, वा किती छान आहे, पण त्याचं नुसतं असणं आहे का? तिथे सुद्धा काहीतरी वेगळं आहे ना. का त्याला चांगुलपणा, का सौंदर्य आलं त्याच्यामध्ये? तर आपल्या मनुष्याच्या दृष्टीने आपण बघू शकतो की आपल्याला शरीर, मन आणि बुद्धी हे 3 उपकरणं महत्त्वाची जी आहेत, त्याच्यामध्ये मग बुद्धिमत्ता, संयम आणि जे साहस, हे 3 मिळून तो न्याय होतो. बुद्धिमत्ता म्हणजे बुद्धीचा गुण, संयम हे मनाचं आहे. भावनांच्या आहारी गेलो तर मग इथे न्याय नाही होऊ शकणार. धृतराष्ट्राचा आम्हाला माहिती आहे न्याय कसा झाला. आणि एखादी गोष्ट कटू असेल, फार मोठं ना, जसं अगदी जवळचा माणूस असतो म्हणून त्याला शिक्षा कशी करायची, याच्याकडून जर पाप घडलं असेल, गुन्हा घडला असेल, तरीसुद्धा न्याय देणं याच्याकरता साहस लागतं. म्हणून बुद्धिमत्ता,
संयम आणि साहस हे तीन मिळून यांचा समन्वय जिथे आहे तो न्याय होतो तिथे. खूप विचार करण्यासारखा आहे. पण म्हणून तर ही खरी उत्क्रांती आहे. का विचार, नाही तर चालले आपली गाडी सरळ सुसाट. पण तिथे साहस आहे, संयम आहे, बुद्धिमत्ता आहे सगळी. मग आणि एकच दुसरी व्यक्ती नाही किंवा फक्त न्यायालयामध्ये असं नाही आहे, तर प्रत्येक व्यक्तिमत्व असं जेव्हा घडतं आणि आपण आपल्या आपल्या स्थानावर आपली आपली कर्तव्य जशी विहित सांगितली, सुविहित मार्गाने त्यानं म्हटलं, विधी निषेध काय करायचं काय नाही करायचं हे सगळं जाणून जेव्हा आपण करू ते म्हणजे न्याय आहे. ते न्यायाचं द्योतक आहे. आता कोणी म्हणलं न्याय म्हणजे समानता. समानता, पण ही समानता पण फार समजणं कठीण आहे ना. किती वेगळ्या वेगळ्या प्रकार आहे ती समानता. जसं आता कम्युनिझममध्ये समानता म्हणली जाते, पण ते असं नाही आहे ना की सगळ्यांना सारखा पगार असा कसा चालेल. एखाद्याची गुणवत्ता, शिक्षण, जबाबदारी जास्त असते, त्याला नक्कीच त्याच्या कार्याप्रमाणे तौलनिक त्याच्या तुलनेने त्याला मिळालं पाहिजे. ही समानता आहे खरं. नाहीतर आम्ही म्हटलं की एका आता हा याच्या घरामध्ये काय त्याची 12 मुलं आहेत म्हणून मग त्याला तेवढा पगार दिला पाहिजे. आणि जो मोठा कोणी डायरेक्टर आहे, इंजिनियर आहे आणि त्याला एक मुलगा आहे, तर त्याला ₹1,00,000 पगार देऊन काय फायदा आहे. त्याला ₹10,000 आणि याला ₹1,00,000. असं केलं तर ही समानता, हा न्याय होऊ शकणार नाही. तौलनिक न्याय असायला पाहिजे. ती समानता जाणणं फार वेगळं आहे पुन्हा ना. विनोबा भावे जेव्हा लहान होते तेव्हा पूर्वीच्या काळी ना कोणीतरी घरामध्ये पै पाहुणे तर असायचेच, पण कोणीतरी एखादा गरीब विद्यार्थी शिकायला ठेवलेला असायचा. ते असायचंच कोणीतरी लांबचा नातेवाईक शिक्षणासाठी म्हणून यायचा तिथे. आणि मग त्यांच्या घरीसुद्धा अशी 3-4 मंडळी होती छोटी छोटी, त्याच्याच वयाची होती. तर लहान अगदी 5-6 वर्षाचा तो. आणि मग आई काय करायची की त्याला शिळी पोळी द्यायची खायला आणि बाकीच्यांना गरम गरम ताजी पोळी द्यायची. तेव्हा तो म्हणायचा, आई मला तू शिळी पोळी का देतेस, त्यांना का ताजी देतेस. तेव्हा ती आई काय म्हणली होती, अरे बाळा अजूनही मी त्यांना परक समजते. म्हणजे चांगुलपणा इतका होता की त्यांना म्हणजे ते पाहुणे आहेत, ते आपले अतिथी आहेत, त्यामुळे त्यांना शिळं द्यायचं नाही. तर हा माझाच आहे, माझा मुलगा म्हणजे काय कर, मग त्याला शिळं दिलं तरी चालेल. केवढा मोठा वेगळा न्याय आहे ना इथे. समानता काय आहे, सगळ्यांना सारखं आणि माझं तुझं जेव्हा हे नसतं तिथे तिथे खरा न्याय होतो. न्यायाचे हे नियम जे केले जातात, जे कायदे होतात, ते मानवनिर्मित जरी असले तरी सुद्धा ते निसर्गाशी मिळते जुळते असायला पाहिजेत. निसर्गाचे जे नियम आहेत त्याला पूरक असणारे असे हे कायदे असले तर तो खरा न्याय होतो. नुसतीच खूप जास्तीत जास्त काय मोठी मोठी न्यायालयं असणं किंवा खूप जास्त खटले असणं म्हणजे खरं न्याय आहे असं म्हणता येणार नाही. तर नीती आहे तर न्याय आहे. असा न्याय म्हणजेच काय की प्रत्येक व्यक्तीमध्ये जाणीव असणं, कर्तव्याची जाणीव असणं, विधी निषेधाप्रमाणे आपण आपलं कर्तव्य करणं. आणि ते कर्तव्य कशासाठी करतो आहोत, सत्य काय आहे, सत्याची शहानिशा जे आहे ते म्हणजे खरा न्याय आहे. मग ह्या सत्य जे आहे त्या ते जाणण्यासाठी वेदांतामध्ये न्यायशास्त्र आहे मोठं. आणि त्या न्यायशास्त्रामध्ये खूप वेगळे वेगळे न्याय सांगितलेले आहेत. एखादी अशी क्लिप बनवायचा विचार आहे तर बघू, म्हणजे वेळेचाच हे आहे फक्त. खूप प्रकारचे न्याय तिथे सांगितले, जसे आपल्याला माहिती असलेले थोडेफार म्हणजे स्थाणू खनन न्याय किंवा काय अंधगज न्याय, अंधपंगू न्याय. स्थाणू खनन न्याय म्हणजे काय,
जो स्थाणू असतो, जो खांब असतो, तो खांब रोवला की तो घट्ट बसलाय की नाही त्याच्यासाठी असं हलवून बघतात. म्हणजे स्थाणू खनन न्याय. तर तो अजिबात पडला नाही पाहिजे म्हणून अगोदरच त्याची परीक्षा केली जाते. तर तो न्याय आहे म्हणजे एखाद्या दृष्टांतावरून, एखाद्या उदाहरणावरून, एखाद्या निसर्गाच्या किंवा नेहमी घडणाऱ्या परिस्थितीतून जो नियम, जे सत्य निर्देशित केलं जातं तो म्हणजे न्याय आहे. तसं जीवनामध्ये आपण तो न्याय आणला पाहिजे. नाहीतर नाही नीती, नाही न्याय. अंधगज न्याय म्हटलं. अंधगज न्याय म्हणजे काय? ते अंध व्यक्ती त्या हत्तीची परीक्षा करायला जातात. मग तो न्याय म्हणजेच काय की अर्धवट ज्ञान, किंवा मला जर ज्ञान नसेल तर मी काय कशाचा जगाचा काय विचार करतो. नाही नीती, नाही न्याय. कोणी म्हणलं ते भिंत आहे, कोणी म्हणलं तो झाडू आहे, कोणी म्हणलं खांब आहे, कोणी म्हणलं तो पाईप आहे. ते पाईपही नाही, खांबही नाही, काय आहे तो तर हत्ती आहे. पण त्यांना जे ज्ञान झालं त्याच्याप्रमाणे त्यांनी आपलं सांगितलं. म्हणून ते जाणलं पाहिजे विधी काय, निषेध काय, योग्य काय, अयोग्य काय, असे हे सगळं जे आहे ते म्हणजे न्याय आहे. न्याय कसा असतो? नियत, कोणीतरी नियमन केलेलं आहे. कधी म्हणलं की ती दैवी शक्ती आहे, तिने सगळं जे आपल्या ह्याच्यामध्ये सगळं अगोदरच सगळं करून ठेवलेलं आहे. ते नियत आहे, ते कधीही बदलत नाही. ते जे आहे ते नियम आहे. समानता तिथं आहे. आणि एक त्याच्याप्रमाणे एक रूढी बनत जाते ती नीती जी आहे. जसं चोरी करू नये ते पाप सांगितलं, मग तेच जी ती आमची रूढी बनली, तो न्याय बनला. तसा एखादी घटना दाखवण्यासाठी, सूचित करण्यासाठी जे वापरलं जातं ते न्याय आहे. पण बघितला तो. मग या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या या सामाजिक जीवनामध्ये म्हणजे नक्की कोणी ठरवला न्याय हा सगळा? तर आपल्या वैदिक धर्मामध्ये वेदांनी सांगितलंय हे सगळं. ही द्वंद्वाची सगळी सृष्टी आहे. ब्रह्मदेवानी ही द्वंद्वाची सृष्टी बनवली, पण वेदांनी त्याला विवेक केला. हे वाईट, हे चांगलं, हे योग्य, हे अयोग्य, हे विधी, हे निषेध, हे केलंच पाहिजे, हे करायला नाहीच पाहिजे, हे जे सांगितलं ते वेदांनी सांगितलं. हा न्याय सगळा वेदांनी सांगितला. आणि त्या वेदांची आज्ञा म्हणून तर पाळावी सांगितलेलं आहे ना. ही सगळी अशी पायरी आहे. मग आपलं वैयक्तिक जीवन नीती संपन्न. मग जेव्हा आपलं वैयक्तिक जीवन नीती संपन्न होतं तेव्हा सामाजिक जीवनसुद्धा न्यायसंपन्न होतं. तिथे समानता आहे. कुणावरही अत्याचार होत नाही, कुणावरही अन्याय होत नाही, कुणीही दबला जात नाही. आणि मग हे झालं आपलं जीवन. पण या जीवनाच्या पुढे काय? मरणानंतर काय, किंवा मरण कसं येणार याचं काही विचार. तर मग त्याच्यासाठी काय, तर नाही पुण्याचा उपाय आहे. पुण्य काय? आपल्याकडे जी आहे ना की मनुष्य जो आहे तो मनुष्याचा जन्म पाप पुण्याची समसमानता जेव्हा झाली तेव्हा हा पाप जन्म मिळालेला आहे. आणि आपल्या कर्मानुसार आपल्याला पुढची गती प्राप्त होत असते. काय होणार पुढचं, उद्याचं भविष्य हे आजच्या कर्मावर अवलंबून आहे. भले आम्ही पुढचा जन्म जरी मानला नाही तरी सुद्धा उद्याचा शिल्पकार मी आजचा आहे. आज जे माझं कर्म आहे ते मी उद्याचं भविष्य घडवणार आहे ते. आणि म्हणूनच तर हा विचार खूप महत्त्वाचा आहे की नीती न्याय जर नाही तर मग पुढचा आणखीन त्याच्या पुढचा विचार तर नाही पुण्याचा उपाय. इतकं जागरूकपणे प्रत्येक क्रिया करायची आहे की आमचं उद्याचं भविष्य जर आम्हाला उज्ज्वल करायचं असेल, धन्य करायचं असेल तर आम्हाला पुण्य केलं पाहिजे. कारण
नाही तर काय होतं, मिथ्या मदानी आमचं पापच घडत जातं. पापाचे पारडं ते जड होत जातं. मग पापाचं पारडं जड झालं तर मग पुण्य काय मिळालं नाही तर आमचे कुठल्या योनीमध्ये आपण जाऊ बरं. म्हणून पुण्याचा उपाय केला पाहिजे. कारण भगवानाने सांगितलेलं आहे, नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. जर आम्ही सत्कर्म केलं असेल, कल्याणमय असं कर्म केलं असेल तर कधीही दुर्गतीला आम्ही प्राप्त होणार नाही, अधोगतीला आपण जाणार नाही. आणि म्हणून अनेक आपल्या शास्त्रामध्ये की हे पुण्य का महत्त्वाचं आहे, म्हणजे पुण्याईचंच आत्ता जर आपलं हे जीवन आहे ते सगळं माझ्या पुण्याईचं फळ आहे. माझं उद्याचं भाग्य पण जे आहे ते माझ्या पुण्याईचंच फळ आहे. आपल्याला जर चांगले पुत्र प्राप्त झालेले आहेत तर ते आपल्या पुण्याईचं फळ असं म्हटलं आहे. आपल्याला जे यश कीर्ती मिळते ती सुद्धा ती आपली पुण्याई आहे. आणि म्हणून मग पुण्याईचा उपाय, काहीतरी पुण्य केलं पाहिजे, पुण्यकर्म केलं पाहिजे. काही दान, यज्ञ, याग किंवा काय जप, ध्यान, ज्याच्यामुळे पुण्यकर्म मिळू शकेल असं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. तो उपाय नाही केला तर मग ती उत्क्रांती कशी आपण म्हणता येईल बरं. इतकं म्हटलं ना, आयुष्यातला एखादा क्षण जरी आपण मुहूर्तमेव म्हणले, एखादा मुहूर्त पुण्यकर्म जर केलं तर सगळं आयुष्य परिवर्तित होऊन जातं. सुखासाठी, यशासाठी, चांगला जन्म प्राप्त होण्यासाठी, चांगले भोग प्राप्त करण्यासाठी काय हवं आहे, पुण्य हवं आहे. आणि पण त्याच्याही पुढचा विचार आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे परलोक. नाही परत्रीची सोय, परलोक प्राप्ती. परलोक म्हणजे स्वर्गलोक वगैरे तर पुण्याईने मिळणार आहे, पण हा परलोक म्हणजेच ते परमधाम, यद्गत्वा न निवर्तन्ते, ते धाम जे आहे की जे असं मिळाल्यानंतर पुन्हा यावं लागत नाही इथे, असं जे धाम, असं मुक्तीचं धाम, मोक्ष जे आहे त्याची सोय आपण काय करतो, त्या ज्ञानाची सोय आपण करतो का? जर ते केलं तर ती खरी उत्क्रांती आहे. आणि म्हणून ते ठोकतायत, अरे बाबा असा हा इथून या, काहीतरी पुण्य करा, मोक्षाच्या मार्गाला लागा, मोक्षाच्या साठी तयारी काहीतरी केली पाहिजे. आणि ती सगळ्यात महत्त्वाची तयारी म्हणून ती सांगितली, नीती, न्याय, पुण्य किंवा मोक्ष या सगळ्यासाठी युक्तायुक्त क्रिया. युक्तायुक्त क्रिया, काय युक्त आहे काय अयुक्त आहे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आपल्या दुःखाची हानी करायची असेल, म्हणजेच आपल्याला जर मुक्ती मिळवायची असेल तर सगळं काही युक्त हवं आहे. आपलं काय आहार, विहार, चेष्टा, ज्या काही क्रिया होतात त्या सगळ्या, आपलं झोपणं, उठणं, जागं राहणं, धावणं, पळणं, सगळं काही युक्त पाहिजे. पण मग हे युक्त म्हणजे काय, मोजमाप काय आहे त्याचं? युक्त म्हणजे सगळ्यांनी 1 किलो 1 पोळी खायची असं नाही होऊ शकत ना. जो 16 वर्षाचा आहे त्याला 7, 8, 10 पोळ्या लागणार आहेत. आणि जो काय 80 वर्षाचा म्हातारा आहे त्याला जर 7, 8, 10 पोळ्या दिल्या तर त्या चालणार नाही, त्याला 1 पोळी पुष्कळ होते. म्हणून तर ते समत्व जे आहे, तो न्याय जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. युक्त काय अयुक्त काय ह्याच्यासाठी आपलं शास्त्र आहे. सगळ्या शास्त्रांमध्ये युक्त अयुक्त सांगितलेलं आहे ना. आयुर्वेदामध्ये जे औषध दिलं जातं रोग्याला ते असं फक्त बाटली अशी नसते ना, खूप छान आहे की त्याची प्रकृती बघितली जाते. कफ, वात, पित्त प्रमाण किती जास्त आहे त्याच्याप्रमाणे त्या मात्रा कमी जास्त केल्या जातात आणि त्याच्यासाठी युक्त काय आहे आणि अयुक्त काय हे जाणून ते केलं जातं. आणि अशामध्ये सगळ्या क्षेत्रात हे युक्त अयुक्त आहे. जसं की आमच्या तुलसीदासांनी सांगितलं की त्या काय तो ढोल आणि गवार जो आहे, ताडनके अधिकारी म्हटलं त्याला,
जो ढोल असतो त्या ढोलाला ताडणच करावं लागतं, त्याचाच अधिकार आहे, मग तो छान आवाज काढतो तिथे. युक्त काय अयुक्त काय हे जाणायला पाहिजे. जो मंदबुद्धीचा असतो, जो बैल आहे, गाढव आहे, त्याला हंटरनी चापकाच्या फटकाऱ्यानेच ते पुढं जात असतं, त्याला तेच समजत असतं. तिथे काही दुष्टता नाही आहे, क्रियेमध्ये पाप नाही आहे, आपल्या हेतूमध्ये पाप असतं. म्हणून युक्त काय अयुक्त काय हे ते व्याख्या शास्त्राप्रमाणे परिस्थितीप्रमाणे त्या घेतल्या जातात. आणि म्हणून मगाशी जसं म्हटलं की हे सगळं कुठे मिळेल, तर त्यालाच म्हटलं की हे वेदांची आज्ञा आहे. ही ब्रह्मदेवानी ही जी द्वंद्वाची सृष्टी निर्माण केली, तिथे वेदांनी त्याला विभागलं आणि त्याला हे सांगितलं, हे विधी आहे, हे निषेध आहे, हा युक्त आहे, हे अयुक्त आहे, हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, हे धर्म आहे, हे अधर्म आहे, पाप आहे, पुण्य आहे. आणि जे अधर्म, अयुक्त किंवा अयोग्य जे आहे त्याचं फल जे आहे ते पाप आहे, आणि पापाचं फल जे दुःख आहे. मग दुःख आपल्याला कुणाला नको आहे ना, म्हणून तर चांगलं करावं, योग्य करावं, युक्त आहे ते करावं, आणि मग आम्हाला आपली खरी उत्क्रांती म्हणजे आपण खरा आनंद जो अनुभवू. मी आनंदी असेल तर आपण इतरांना आनंद देऊ शकतो. जसं आपल्या गुरुदेवांनी सांगितलं की अधिकाधिक लोकांना अधिकाधिक काळासाठी अधिकाधिक आनंद देणे, म्हणजे स्वतः आनंदी होणे. आणि तो आनंद कसा होऊ शकतो? केवळ भोगाने नाही, तर या वेदांच्या आज्ञेनुसार आपण जर आपला जीवनक्रम केला, आपली साधना, जे आपलं कर्तव्य केलं, तर त्याच्यातून ते साध्य होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.